आचार्य बाळशास्त्री जांभेकर साहेबांनी 1832 मध्ये 6 जानेवारी 1832 ला हिंदुस्थानातलं पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं आणि त्या पार्श्वभूमीवर खरं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या संबंधी बोलायचा मला फार अधिकार नाही। रवींद्र बेडके साहेबांनी ते सगळं म्हणजे फक्त आता रजिस्ट्रेशनच घ्यायचं राहिले की दुसरं कोणाला बोलता येणार नाही आणि म्हणून रवींद्र बेडके साहेबांनी त्यांचं सगळं चरित्र लिहिलंय, त्यांचं जे काही कर्तृत्व होतं मग ते वर्तमानपत्राच्या क्षेत्रात होते, प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं, सामाजिक क्षेत्रात त्यांनी काम केलं आणि रवींद्र बेडके साहेबांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचं जे मूळ गाव पोंगुर्ले त्या गावामध्ये त्यांचं राज्यस्तरावरचं पहिलं उचित स्मारक तिथं उभं केलंय आणि दरवर्षी 6 जानेवारीला तिथं हा पत्रकार दिन आपण साजरा करत असतो। आणि म्हणून मी ज्यावेळेला या कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हणून मला बिल्डर असोसिएशनकडून कळलं त्यावेळेला मी त्यांना लक्षात आणून दिलं की 6 जानेवारीला बरेचसे लोक इथं नसतात। काही मंडळींना या निमित्तानं जे पुरस्कार दिले जातात वार्षिक पुरस्कार त्या पुरस्काराचं बऱ्याच फलटण शहरातल्या लोकांना प्रत्येक वर्षी पुरस्कार प्रदान केला जातो आणि त्यामुळे त्यांच्या त्या सत्कारासाठी म्हणून आमच्यातली बरीचशी मंडळी तिकडे जात असतात आणि म्हणून 6 जानेवारीच्या पूर्वी किंवा नंतर असा कार्यक्रम घ्यावा निश्चितपणानं बिल्डर असोसिएशनने ते मान्य केलं आणि पत्रकार दिनाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्याच्याच बरोबर बिल्डर असोसिएशनच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि त्यांनी जी डायरी दिली ती पाहिली तर मला वाटतं आतापर्यंत अशा प्रकारची डायरी की ज्याच्यामध्ये केवळ नोट्स काढता येतील असं नाही तर त्याच्याबरोबर त्याच्यात पेन्सिल शार्पनर आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला एखादी स्टिकर किंवा काही हे करायचं असेल तर ते लावता येईल, त्याच्याबरोबर पेन आहे, पेन्सिल आहे, म्हणजे सगळ्या प्रकार पट्टी आहे आणि सगळ्या प्रकारने उत्तम अशी डायरी त्याचंही प्रकाशन आज आपण केलं। निश्चितपणानं बिल्डर असोसिएशनने हा कार्यक्रम आयोजित करत असताना विचारपूर्वक आणि अत्यंत योग्य पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि आम्हा पत्रकारांचा या निमित्तानं सत्कार केला त्याबद्दल बिल्डर असोसिएशन सगळेच पदाधिकारी सभासद यांचं मी प्रथमतः आभार मानतो। तर वृत्तपत्र क्षेत्राच्या संबंधाने बोलायचं झालं तर निश्चितपणानं या पत्रकारितेला जशी मोठी परंपरा आहे तशीच फलटणच्या पत्रकारितेला सुद्धा फार मोठी परंपरा आहे। स्वर्गीय माजी आमदार शिवसंदेशकार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना नेमकेपणानं वृत्तपत्राची भूमिका काय असावी याच्या संबंधी सातत्यानं मार्गदर्शन केलं आणि म्हणून फलटण शहरातली पत्रकारिता ही राज्यभर आपला प्रभाव वेगळ्या पद्धतीनं निर्माण करू शकली। आज फलटण शहरातले जे पत्रकार कार्यरत आहेत मग ते डिजिटल मधले असतील, प्रिंट मीडिया मधले असतील, त्या सगळ्यांनी सातत्यानं हरिभाऊ निंबाळकरांचे ते आदर्श, हरिभाऊ निंबाळकरांचे ते विचार, स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकरांचे वृत्तपत्र क्षेत्रात दिलेले योगदान याचं सातत्यानं आठवण करून त्या पार्श्वभूमीवर त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या काळात मग बबनराव क्षीरसागर असतील, दत्तोपंत देशपांडे असतील, अनेक नावं या फलटण शहरातल्या वर्तमानपत्राच्या क्षेत्रात ज्यांनी योगदान दिलं त्यांची घेता येतील। अलीकडच्या काळात आदरणीय बेडके साहेबांनी निश्चितपणानं राज्यस्तरावर साहित्य परिषद असेल, वृत्तपत्र क्षेत्रातली पत्रकार कल्याण निधी असेल किंवा पत्रकारांच्या ज्या वेगवेगळ्या समस्या त्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं त्यांच्या ज्या 2-3 संघटना आहेत राज्यस्तरावरच्या त्या संघटनेच्या माध्यमातून शासन स्तरावर असेल, वृत्तपत्र क्षेत्राच्या संपादक मंडळाच्या स्तरावर असेल किंवा समाजासमोर असेल, सातत्यानं नेमके पत्रकारांच्या अडचणी काय, पत्रकारांच्या समस्या काय, सातत्यानं आपण अपेक्षा करतो की समाजातले हे प्रश्न मांडले गेलेत, समाजाच्या ह्या अडचणी मांडल्या गेल्यात, समाजातल्या विविध घटकांच्या प्रश्नाची मांडणी केली गेली पाहिजे। पण स्वातंत्र्यपूर्व काळातली वर्तमानपत्र ही सातत्यानं केवळ समाजाचे प्रश्न मांडणे आणि त्याच्यासाठी शासनाकडे सातत्यानं त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आग्रह धरणं याच्यासाठी प्रयत्नशील होते। आज फलटणची परंपरा मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खूप मोठी आहे, पण ज्या वर्तमानपत्रामध्ये आम्ही काम करतो त्या वर्तमानपत्रातली जी संपादक मंडळी, मला दुर्दैवानं हे सांगावं लागेल की जसा समाज बदलला, जसं राज्य सरकार बदललं, केंद्र सरकार बदललं, एकूणच समाज व्यवस्था बदलली, त्याच्यामध्ये आपल्या फायद्याला अधिक प्राधान्य दिलं गेलं आणि 75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा विचार केला
तर नेमकेपणानं प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडताना मला त्याच्यातून काय मिळेल याचा प्राधान्यानं विचार केला गेला. ते चुकीचं नाहीये, बदलत्या परिस्थितीत ते आवश्यक होतं त्याप्रमाणे ते केलं गेलं. आणि वर्तमानपत्रांनी सुद्धा नेमकी तीच भूमिका घेतली की मला जाहिराती किती मिळाल्या, एखाद्या संस्थेकडून असेल, संघटनेकडून असेल, एखाद्या समाजातल्या वेगळ्या घटकाकडून असेल, त्याचे प्रश्न मांडायचे असतील तर त्याच्यासाठी मला काय मिळालं याचा प्राधान्यानं विचार या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने, व्यवस्थापक मंडळाने केला. आणि त्याच्यामुळं अपेक्षित असलेले सगळेच प्रश्न वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडले गेले का याचं उत्तर दुर्दैवानं सकारात्मक देता येत नाही. अर्थात तरी सुद्धा मला हे पुन्हा पुन्हा सांगायचंय की फलटणची पत्रकारिता ही नेमकेपणानं त्याच्यामध्ये आपलं योगदान विसरलेली नाही. सातत्यानं कदाचित संपादकाने ते छापलं नसेल तर त्याला 4 वेळा सांगून ती बातमी कशी येईल याच्यासाठी विचार केला. आणि अलीकडच्या काळात संपादकावर अवलंबूनच राहायचं नाही. आम्ही आमची पोर्टल असतील, आमची साप्ताहिक फलटण शहरात इतकी साप्ताहिक आहेत, ती संख्या वाढली असं आपल्याला जरी वाटत असलं तरी ती सातत्यानं एवढ्यासाठी संख्या वाढली की आम्हाला कुठेतरी आमची मुस्कटदाबी करून घ्यायची नाही. आम्हाला आमचं जे काम आहे ते प्रामाणिकपणानं करायचंय. समाजाची ती दुखणी आहे ती सातत्यानं समाजासमोर, समाजातल्या जी काही जाणकार मंडळी त्यांच्या समोर, शासनकर्त्यासमोर मांडायची. आणि त्याच्यासाठी संपादकांची किंवा साप्ताहिकांची संख्या वाढली. संख्या वाढली म्हणून वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. ही संख्या ही सातत्यानं समाजाच्या प्रश्नाला कुठेतरी आपल्याला पाठबळ कसं देता येईल, त्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल, त्या प्रश्नांचं पाठपुरावा कसा करता येईल याच्यासाठी आम्ही हे साप्ताहिक असतील, पोर्टल असतील. आणि तुम्ही जर आज पाहिलं तर दिवसभरात घडलेल्या घटना त्या त्या मिनिटाला, त्या त्या सेकंदाला किंबहुना त्या तासामध्ये लोकांच्या समोर मांडल्या जात आहेत. लोकांना नेमकेपणानं जागृत कसं करता येईल, लोकांना त्या प्रश्नाशी कसं भिडवता येईल, लोकांना त्या प्रश्नाच्या पाठीमागे कसं उभं करता येईल, पाठबळ लोकांचं कसं मिळवता येईल आणि त्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मग ते शासनकर्ते असतील, प्रशासनातली काही मंडळी असतील, त्यांच्या समोर ते सातत्यानं कसं मांडलं जाईल आणि त्या दृष्टीनं कसं आपल्याला काम करता येईल या दृष्टीनं ही साप्ताहिक असतील, पोर्टल असतील, किंबहुना ज्या वर्तमानपत्रामध्ये, दैनिकामध्ये जे प्रश्न मांडले जातात त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला खडतर राहावं लागत असेल, प्रयत्न करावे लागत असतील, पण त्याच्यातही फलटणची पत्रकारिता कुठं पाठीमागे राहिलेली नाही हे मला मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायचंय. राज्यातली पत्रकारिता, जिल्ह्यातली पत्रकारिता किंवा अन्य ठिकाणची पत्रकारिता याच्या संबंधी विचार करायचा झाला तर नेमकेपणानं त्या त्या जिल्ह्यात, त्या त्या तालुक्यामध्ये किंवा तिथं सुद्धा हरिभाऊ निंबाळकरांसारखी मंडळी निश्चितपणानं त्या ठिकाणच्या पत्रकारांना मार्गदर्शन करणारी होती, त्यांच्यासाठी धडपडणारी होती, त्यांचे प्रश्न मांडणारी होती. पण ते सगळं करत असताना नेमकेपणानं फलटणकरांना जे मिळालं ते राज्यातल्या कुठल्याही पत्रकारांना मिळालं नाही. मग ते हरिभाऊ निंबाळकरांच्या माध्यमातून मिळालेलं असेल, अनेक जी जुनी मंडळी होती त्यांच्या माध्यमातून मिळालेलं असेल, अलीकडच्या काळातल्या रवींद्र बेटक्याळ, आढाव सरांच्या माध्यमातून मिळालेलं असेल, किंवा या सगळ्या तरुण मुलांनी स्वतःहून काही स्वतःची प्रेरणा निर्माण केली असेल, स्वतःहून स्वतःच्या धडपडीतून स्वतःचं वेगळं वलय निर्माण केलं असेल, ते निश्चितपणानं फलटणच्या पत्रकारितेला, फलटणच्या एकूण सगळ्या वातावरणाला, वृत्तपत्र क्षेत्राला प्रेरणा देणार आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जो सत्कार केला तो योग्य सत्कार केला. नेमकेपणानं केवळ पत्रकार दिन साजरा करायचा म्हणून नव्हे तर इथल्या पत्रकारितेला बळ देण्याचं काम तुम्ही केले, त्याच्यासाठी बेळगाव असोसिएशनला धन्यवाद देतो, आभार मानतो आणि थांबतो. आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.